अंबरनाथमधील मनसेच्या 4 माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत पक्ष सोडून गेलेल्यांवर टीका केली आहे। जे गेले ते ठेकेदार होते, ते वॉर्डाच्या नव्हे तर स्वतःच्या विकासासाठी गेले असून ज्यांना पक्षाने मोठं केलं त्यांनीच पक्षाशी गद्दारी केली, अशी प्रतिक्रिया मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। अंबरनाथमधील मनसेचे जिल्हा संघटक संदीप लकडे, शहराध्यक्ष कुणाल भोईर, माजी नगरसेवक स्वप्नील बागुल आणि माजी नगरसेविका अपर्णा भोईर यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी अंबरनाथ शहर शाखेत एकत्र येत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या। या तिघांच्या जाण्यामुळे पक्षाला काही फरक पडत नसून 3 गेले तर 300 घेऊ, अशी प्रतिक्रिया मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांनी दिली। तर जे गेले ते ठेकेदार होते, ते वॉर्डाच्या नव्हे तर स्वतःच्या विकासासाठी गेल्याची टीका विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांनी केली। 2010 सालापूर्वी हे सर्वजण झेंडे लावायचे, त्यांना पक्षाने मोठे केले, मात्र आज हे पक्षाशी गद्दारी करून गेल्याची टीका माजी नगरसेवक दत्ता केंगरे यांनी केली। काय धक्का वगैरे काय नाही, हे जे गेलेत ना हे ठेकेदार होते, हे ठेकेदार गेलेले आहेत आणि आता राहिले ते सर्व शिल्लेदार आहेत। यांचे ठेके चालत नसून ठेके चालवायला गेले असतील, बाकी मनसेला काय धक्का बिक्का नाही। हे जे त्यांच्यासोबत जे होतं ना आम्ही इथंच आहोत सगळे, हे फक्त ठेकेदार गेलेत, स्वतःची बिलं वगैरे काय काढायची असतील म्हणून प्रत्येक होत असतं। हे जे गेले ते स्वतःच्या फायद्यासाठी गेलेले, शहराच्या विकासासाठी गेलेले नाही आहेत, स्वतःच्या वार्डाच्या विकासासाठी गेलेले नाहीत, हे गेले ते स्वतःच्या विकासासाठी गेलेले आहेत। नाही, जे गेले ते गेले, त्यांच्या गेल्याने आम्हाला काही फरक पडत नाही आहे। कारण काय होतं माहिती आहे का, ज्यांना पक्षाने भरभरून दिलं, ज्यांना मोठं केलं, ज्यांना नाव दिलं, ज्यांचं नाव पक्षामुळे होतं, ज्यांच्यावर राजसाहेबांनी प्रेम केलं, राजू पाटलांनी प्रेम केलं, अविनाश जाधव साहेबांनी प्रेम केलं, ज्यांना भरभरून प्रेम केल्यानंतर सुद्धा पक्षाची गद्दारी करावी वाटते, अशा लोकांबद्दल आम्हाला काही वाटत नाही। आणि जे गेले ते गेले, त्यांनी आम्हाला काही फरक पडत नाही। ते व्यापारी होते, त्यांचा व्यापार वाढवण्यासाठी व्यापारासाठी ते तिकडे गेलेले आहेत, ते कुठे वार्डाच्या विकासासाठी शहराच्या विकासासाठी गेलेले नाही आहेत। त्यामुळे ते गेले आणि काही मोठा मनसेमध्ये धक्का बिक्का किंवा फरक काही पडत नाही। गेले ते गेले ते त्यांनी आम्हाला काहीही फरक नाही आहे। का कशासाठी नाराज पाहिजे हो? पूर्ण शहर त्यांच्या हातामध्ये होतं, शहर ते चालवत होते, विविध कमिट्यांमध्ये ते होते, पूर्ण त्यांना अधिकार दिले होते। अजून काय पाहिजे होतं? याच्या पलीकडे काय करणार आहेत? आता का राजसाहेबांची खुर्ची द्यायची? सर्व दिल्यानंतर जर सुद्धा तुम्हाला काहीतरी वेगळं करावं असं वाटत असेल तर हे त्यांचं दुर्दैव आहे, पक्षाचं नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंबीर आहेत, 3 गेले 300 यायला तयार आहेत। आजही आमच्या मागे जे कार्यकर्ते उभे आहेत त्यांना फोन आले की आम्ही आता पक्षप्रवेश करायला तयार आहे। आज उद्यापासून पक्षप्रवेश चालू होतील। जे गेले ते मनसेचे नव्हते आणि पक्षाचे नव्हते। जर पक्षाचे एकनिष्ठ असते तर गेलेच नसते। 2010च्या पूर्वीच्या इलेक्शनच्या आधी संदीप लकडे किंवा हे असो, हे तिन्ही जे नगरसेवक गेलेले आहेत हे झेंडे लावण्याचं काम करत होते। मनसे या पक्षाने त्यांना एवढी मोठी कामगिरी दिली, त्यांना पक्षाचं तिकीट दिलं। संदीप लकडे हा 5 वर्ष सभापतीपद मिळवलं, 5 वर्ष त्यांनी पैसे कमवले, पक्षाच्या जीवावर सगळ्यांनी कमवलं, तिघीजणांनी कमवलं। आणि आज ज्यावेळेस त्यांची परिस्थिती चांगली झाली तेव्हा पक्षाने ते पक्षाला सोडून गेले। ते येत्या काळात आम्ही नाही तर जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल। ज्यावेळेस ते इलेक्शनला पुढे उभे राहतील ना, त्यावेळेस जे पक्षाचे नाही होऊ शकले त्या जनतेचं काय होऊ शकणार? पब्लिक असा विचार करणार आणि लोक त्यांना त्यांची जागा दाखवून देतील। ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, अंबरनाथ।